सर, मला आता काय बोलावं ते कळत नाहीये, पण सानिका आणि कार्तिकच्या वतीने मी माफी मागतो सर. हे दोघे जण इथे येणार आहेत हे जर मला माहित असतं तर मुळात मी त्यांना इथे येऊच दिलं नसतं. आजचा दिवस तू थांबवला असतस, पण एक ना एक दिवस ती आलीच असती इथं. सानू आली आणि तिच्या मनातलं सगळं सगळं बोलली. एका अर्थानं बरंच झालं, ते मन मोकळं झालं तिचं. नाहीतर साचून राहिलं असतं तर तिलाच त्रास झाला असता. अहो, तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. मला ती आपली एक मुलगी दुसऱ्या मुलीला मरणाच्या दारात ढकलते, ह्यापेक्षा आणखीन काय वाईट वाटून घ्यायचं. नाही, मी मनाला लावून घेणार नाही आणि मला स्वतःला त्रासही करून घेणार नाही. बस तू निश्चिंत राहा. मला असं वाटतं की निदान या दिवसानंतर तरी सानू सुधरेल. आणि मला असंही वाटतं की ती कुणाशी काही चुकीचं वागेल. ज्या दिवशी सानू दीपिकाचा तिरस्कार करणं सोडेल त्या दिवशी बाप म्हणून मी जिंकलेला असेल. सर, मला वाटतं आता मी निघायला. बर, काय म्हणते दीपू? काही म्हणाली का तुला? नाही, म्हणजे डॉक्टरांनी दिलेला व्यायाम मी त्यांच्याकडून करून घेतला आणि औषधं दिली. आता होतील त्या बऱ्या. नारळ पाणी? नारळ पाणी दिलं सर. सर, मी येतो. काकू, शलाकाजी, मी येतो. दीपिका मॅडमची काळजी घ्या आणि कशाचीही गरज पडली तर अगदी निसंकोच मध्यरात्री कॉल केला तरी येईन मी. येतो. थांबा. दोन दिवसापासून एक गोष्ट तुम्हाला दोघींना सांगायची होती. बोला ना बाबा. कसं आहे, आपल्यावर एका मागोमाग एक संकट येत होती, पण हे सगळं होत असताना एक चांगली गोष्ट सुद्धा घडत होती. आणि मला वाटतं ह्याचमुळे आपल्यावरचा संकटाचा भार थोडा कमी झाला. मला ती ही गोष्ट मला कळल्यानंतर खूप आनंद झाला. तुम्हा दोघींनाही तो होईल. नेमकं कशाबद्दल बोलताय? मला ती आपली दीपू आणि हा साळगावकर या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या दीपून साळगावकर सारख्या सुशिक्षित, सुशील आणि चांगल्या मुलाची निवड केली. पण बाबा, तुम्हाला कसं कळलं? मला हॉस्पिटलमध्ये समजलं. दीपू शुद्धीवर आल्यानंतर दोघं जण बोलत होते. त्यावेळेला दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. ते बोलणं ऐकून माझी तर खात्री झाली की दोघांचंही एकमेकांवर जिव्हापाड प्रेम आहे. आणि दुसरं म्हणजे साळगावकर सारखा जावई मला हवाच होता. माझा तो विद्यार्थी आहे, संस्कारी आहे, चांगल्या घरातला आहे,
चांगल्या मार्गावर त्याचा प्रवास चालू आहे आणि स्वतःचा व्यवसाय आहे. फक्त मला राहून राहून एका गोष्टीचं नवल वाटतं की इतकी महत्वाची गोष्ट ती पुन्हा आपल्यापासून लपवली कशी काय. कदाचित दीदीच्या प्रकरणानंतर मी तिला प्रेमात पडायचं नाही असा शब्द मागितला होता, म्हणून असेल. हा, दुसरं महत्वाचं म्हणजे मालती, दीदी, दीपू आणि साळगावकरचं प्रेम आहे आणि ही गोष्ट मला कळली आहे हे तुम्ही तिला सांगायचं नाही. अहो पण मी सांगतो तेवढं ऐका. याविषयी तुम्ही दोघांनी त्यांच्याशी काही बोलायचं नाही. मला शब्द हवाय. अहो बाबा पण हो, कारण कसं आहे, आता ती या गोष्टीचा ताण घेईल आणि अशी तिची प्रकृती असताना तिने कुठल्याही गोष्टीचा ताण घेणं योग्य नाही. दीपू आपल्याला ही गोष्ट कधी सांगते हे माहित नाही. मला वाटतं आपणच या गोष्टीसाठी याचा पुढाकार घ्यायला हवा. मालती, मला सांग, मी सानिकासाठी साळगावकरची मागणी घातली होती आणि आता दीपूसाठी त्याचा हात मागणं योग्य वाटेल का? म्हणजे ताईच्या वेळेला नाही जुळल्या गाठी, दीपू सोबत मात्र जुळल्या. शिवाय दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण पुढे जायला काही हरकत नाही. मी लवकरच जयश्री ताईंशी दीपू आणि साळगावकरच्या लग्नाबद्दल बोलतो. अरे वा, काय आज स्वारी खुश दिसतीये. नाही, बरोबर असणारच खुश. दीपिका बरी झालीये, आता सगळं छान होतंय. आता तुमच्या दोघांचं लग्न झालं ना की मी सुटले. काय, कधी करतोस लग्न? आई, मला अजून थोडा वेळ हवाय. म्हणजे दीपिका मॅडमना बरं व्हायला अजून वेळ लागणार आहे. सो त्याच्यानंतर बघू. वाटलंच होतं मला हेच उत्तर असणार तुझं. बरं, मला सांग, कुठे चाललायस? कुठे? ते दीपिका मॅडमना ऍक्च्युली चेकअपसाठी डॉक्टरकडे न्यायचंय. इंद्रा, नाही, तू रोज तिला भेट, माझी काहीच हरकत नाही. पण रोज एकच कारण नको ना देऊस. आई, ऍक्च्युली दीपिका मॅडमना मी मंदिरात घेऊन जातोय. मंदिरात ह्यासाठी कारण दीपिका मॅडम जेव्हा आजारी होत्या तेव्हा मी बाप्पाकडे प्रार्थना केली होती त्या लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून. आणि आता त्या बऱ्या झाल्या आहेत तर बाप्पाकडे दर्शनासाठी घेऊन जायचं. जा घेऊन जा तिला. पण माझं तिला नेणारच कसं? त्या बाईकवर बसता येणार आहे का तिला? त्याचा विचार मी केलाय. काय दाखवू? अडू, गाडी. इतकी वर्ष मी सांगत होते तेव्हा नाही आणता आली गाडी तुला. तेव्हा बाईकवर जास्त प्रेम होतं ना तुझं. नाही, ते माझं अजूनही आहेच, पण कळतंय. हो, कळतंय. जा आता, दीपिका वाट बघत असेल. बाय बाय. अरे थांब, अरे ओवाळू दे ना, नारळ तरी फोड. काय मुलगा आहे ना हा. दीपिकाला भेटायची एवढी घाई इंद्राला, पूजाही करू दिली नाही गाडीची. दिबू, पाहिलंस ना, भाऊजींनी नवीन गाडी घेतलीये. कुणासाठी घेतलीये कळतंय ना?
आपण काही छोटीशी गोष्ट मागितली की सासूबाई नाक मुरडतात. सानू, त्या घरात दीपिकामुळे तुझ्यावरती जसा अन्याय झालाय ना, तसा या घरात या इंद्रामुळे माझ्यावरती अन्याय झालाय. बेबू, आपण एक काम करूया. आपण ना भाऊजींच्या मागे त्या मंदिरात जाऊया. एक चांगला कॅमेरा मिळाला ना तर त्या दोघांचे मस्त फोटो आणि व्हिडिओ घेता येतील. चांगला कॅमेरा. सानू, चांगला कॅमेरा. मुक्ता. हाय मुक्ता, कशी आहेस? हे मस्त आलेत फोटोज. मुक्ता, काय ग, तू आधी ना सानू सानू म्हणून माझ्या किती मागे मागे करायचीस ग, आणि आता माझ्याशी साधं बोलायला पण येत नाहीस. मुक्ता, आता माझी नणंद झाली आहेस ना तर जास्त ऍटिट्यूड नको देऊस. हे बघ, मला ना तुझ्याबरोबर वाद नाही घालायचा. काय? हे मुक्ता, माझ्या बायकोशी का बोलत नाहीस ग तू? हा, त्या दिवशी अशी चुणचुण चुणचुण बोलत होतीस ना, आता काय झालं? कार्तिक प्लीज, मला ना परत परत तेच तेच आठवायला भाग पाडू नकोस. नको आठवण करून देऊस मला. दे ना कॅमेरा, दे ना. नाही यार. ऐक, मुक्ता, आम्ही ना तुला ओळखायला चुकलो ग. मी एवढं प्रेम केलं तुझ्यावर, तुला मी माझं बेस्ट फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड मानलं होतं, आणि तू अशी वागलीस ग आमच्याशी. आमच्यावरच उलटलीस तू. कार्तिक नाही का, इंद्राने त्याच्यासाठी एवढं सगळं केलं, पण तोही त्याच्यावर उलटलाच की. ए सत्तू, लोकांच्या आयुष्यात नाक खुपसण्याचा कोर्स केलायस का रे कुठे? हा, तुला किती वेळा सांगितलं आमच्यामध्ये पडू नकोस, तरी ऐकत नाहीस ना, डोक्यावरच बसतोस. म्हणूनच मी म्हणत असते, हे असं बाहेरच्या लोकांना ना उगीच घरामध्ये मोकळीक नसते द्यायची. नाहीतर हे असे आश्रित लोक ना घरामध्ये येऊन स्वतःलाच घराचा राजा समजतात. नाही, बोल ना, तुला जे बोलायचं ते बोल. फक्त मला एकच सांग, इंद्राने नाही का याला राजासारखं ठेवलं होतं, याने काय केलं? हा, एवढी मोठी कंपनी दिली, दुईलाच मिळवली ना? काय रे, मिळवलीस ना? हा, बोल बोल. ए सानू, ए सानू, ऐक, चल आपण निघूया, चल. कॅमेरा कुठे मिळाला अजून? हे मुक्ता, ऐक ना, मला नाही बोलायचं तुझ्याशी. ए मुक्ता, मला पण नाही बोलायचंय तुझ्याशी. मला तुला जाब विचारायचा आहे. अरे काय चाललंय, किती आरडाओरडा? हा, कसला जाब विचारायचा तुला? ती आमच्याशी अशी का वागली ना, त्याचा जाब विचारायचा. कार्तिक, रोज सकाळी उठून मला भांडणं नकोय, घेऊन जा तिला आत. अगं मग तिला सांग ना कॅमेरा द्यायला. कॅमेरा घेऊन जातो आम्ही. हो, दे कॅमेरा दे. अरे नका भांडू. कार्तिक, मला सांग, तुला कॅमेऱ्याचं काय करायचंय? मंदिरात जायचंय आम्हाला. कुठे? माथेरानला जायचंय. माथेरानला? कशाला? कशाला म्हणजे काय? अगं, आम्ही हनीमूनला गेलेलोच नाहीये, फिरायलाही गेलो नाहीये लग्न झाल्यानंतर. खरं तर हे तुम्हाला विचारायला पाहिजे होतं, पण तुम्ही नाही विचारलं, म्हणून आता आम्ही जातोय माथेरानला. अरे पण तुमचा हनीमून तर लग्न आधीच झाला ना, म्हणून तर सानिका गरोदर होती. काय म्हणालास? नाही, म्हणजे तसं तिने आम्हाला सांगितलं होतं. सत्तू, तू ना कधी सुधरू नकोस. बघा, कोण कोणास म्हणे. हे बघितलंय असं हेच. एक मिनिट, परत भांडण नकोय मला. कुठेही जायचं असेल ना तर नाश्ता करून जा. ए मुक्ता, कॅमेरा दे. मी नाही देणार. कॅमेरा दे. नाही देणार माझा. दादाने आणलेला आहे कॅमेरा, तू नाही आणलायस. तू मला आणलाय. या घरासाठी आणलाय आणि अधिकार आहे माझा पण. या आता जातो आम्ही माथेरानला. हे बघ, चल तयार हो आणि जाऊ. माथेरान काय? थांब, तुझं माथेरानच बाहेर काढतो. बाबांना दीपू आणि साळगावकर बद्दल कळलं हे आपण दीपूला सांगायला हवं ना. हो ना ग, मी पण तोच विचार करत होते. पण बघ ना, कालपासून बाबा सतत दीपू सोबत आहेत. सावकाश, हळू.
बास. अरे अगं बसतेस काय, चालायला हवं. हो बाबा, पण हा हात कधी बरा होणार आहे? होईल होईल, हळूहळू बरं होईल. डॉक्टर म्हणाले थोडा वेळ लागेल. बघा ना बाबा, ज्या वयात मी तुम्हाला आधार द्यायला हवा, त्या वयात तुम्हाला मला असं हात धरून चालवायला लागतंय. कसं आहे, बाप आपल्या मुलीला लहान असताना बोट धरून चालायला शिकवतो, त्यामुळे कसं थोडासा सहवास मिळतो तुमचा. नंतर तुम्ही मोठे होता, भुरकन उडून जाता. या निमित्तानं का होईना मला तुझं बोट धरून चालण्याची संधी मिळाली. आता तुझं लग्न होईल, त्याच्यानंतर कुठं मिळणार आहे एवढा वेळ मला तुझ्यासोबत घालवायला. टिपू, अगं मला सांग ना, तू कशाला करतेस? थांब, मी आहे ना. आत येऊ सर? हा, अरे ये ये साळगावकर, ये ये ये. मला कल्पना होती तू येशीलच दीपूसाठी. अरे म्हणजे तिच्या हाताचे व्यायाम वगैरे करून घ्यायचे असतील ना तुला. छान छान, खूप चांगली काळजी घेतोय आमच्या दीपूची. आणि मला खात्री आहे याच्याही पुढे तू अशीच खात्रीनं काळजी घेशील. हा, नाही ऍक्च्युली दीपिका मॅडमना डॉक्टरकडे चेकअप साठी घेऊन जायला मी आलोय. म्हणजे कसं त्या बाहेर पडतील तर जरा मोकळ्या हवेत त्यांना बरं वाटेल. मी घेऊन जाऊ सर? हो, जा तू दीपूला घेऊन. म्हणजे मला एक महत्वाचं काम आहे शाळेमध्ये, आता मीच घेऊन गेलो असतो. मॅडम निघूया? साळगावकर, मी काय म्हणते, दीपूच्या हाताचं ते असं झालंय ना, तिला तुझ्या गाडीवर नाही बसता येणार रे. तुम्ही रिक्षाने जाता का आज? त्याची तुम्ही काळजी करू नका काकू, मी आज कार घेऊन आलोय. इथे खालीच आणलीये. अरे, तू गाडी कधी घेतलीस? आत्ताच, आजच घेतली. मी सोबत घेऊनच आलोय. अगं मी बघू. अरे वा, नवीन 4 चाकी घेतलीस? अशी अचानक का? काही नाही, मॅडम साठीच. हा, माझ्यासाठीच. पावसात बाईक चालवणं येणं जाणं जरा कठीण जातं, म्हणून माझ्यासाठीच घेतली. वा, छान. अभिनंदन तुझं. थँक्यू सर. बरं मग आता निघा तुम्ही. दीपू, जा तू साळगावकर बरोबर. दीपू, मी तुझी ओढणी घेऊन येते.
मॅडम सावकाश. मी नेतो. येतो सर. सावकाश जा. ती काय काळजी करू नकोस तू. आता आपल्यापेक्षा जास्त काळजी साळगावकर घेईल दीपूची.